भाजी जर तुम्ही ट्राय केलं नसाल ना तर नक्की करा. खूप भारी आणि टेस्ट काही विचारूच नका. लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही भाजी. आज मी लंच मध्ये काय बनवलेलं आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. हे एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर मी पण मस्त आहे, तुम्ही पण मस्त असाल तर चला मग. इथे सगळ्यात अगोदर मी बीटरूटच्या भातासाठी कुकर लावून घेत आहे. आणि जे आपल्याला भात आणि भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे, म्हणजे भाज्या, मी ते सगळे आणते आणि स्वच्छ आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे. त्या अगोदर मी पीठ सुद्धा मळून ठेवलंय, जे की आपण दररोज मळतो त्याप्रमाणे. स्वच्छ भाज्या धुवून एकत्रच मी कट करून घेते, जे की भाजी आणि भात लवकर बनेल. इथे सिमला मिरची कट करून घेतलेली लांब अशी. इथे उभे कांदे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बीटरूट खिसून घेतलेले आहे सगळे. आता भाजीची तयारी करण्यासाठी सिमला मिरची घातलेली आहे, उभा कांदा घातलेला आहे. आता ह्यावर मी शेंगदाणे सुद्धा भाजून ठेवलेले होते, ते ओबडधोबड वाटून घेतलेले आहे. त्यामध्ये काही मसाले घालायचे, हळदी पावडर, जिरा पावडर घातलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे, चवीपुरतं मीठ, आणि मी विसरले होते धनिया पावडर घातलेले आहे. थोडं तेल घालायचं आपल्याला आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता भारी असंच खावं की काय असं वाटत आहे. तर चला मग भाजी बनवूयात आता. तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे. 2 चमचे तेल असं मी घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे घातलेले आहेत, नंतर बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे. ते चांगलं गोल्डन झाल्यानंतर जे आपण सिमला मिरचीचा जो मसाला बनवून ठेवलं होतं ते घालायचा, आणि चांगलं थोडे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तुम्ही अगोदर सुद्धा घालू शकता फोडणीमध्ये. आणि एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. चांगलं एक 60-70% शिजलं की मग आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं असं फेटून घेतलेलं दही घालायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मस्त जितकं थोडं उरलं होतं ते सुद्धा दही घातलेलं आहे. कोथिंबीर घालायची. बस इतकीच भाजी 5 ते 7 मिनिटांमध्ये बनून रेडी होते. खूप छान भाजी आहे, नक्की ट्राय करा. तर भात बनवूयात. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी घातलेली आहे, आणि ते हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत. ते चांगलं तडतडल्यानंतर, म्हणजे फोडणी बसल्यानंतर आपल्याला हिरवी मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे. कांदा सुद्धा घातलेला, इतका बारीक सुद्धा नाही, नॉर्मल असं कट करून कांदा घातलेला आहे. आणि वरची जे साल काढून बीटरूट मी चांगलं किसून घेतलेलं होतं छोट्या खिसणीनं, ते घातलेलं आहे. हळदी पावडर घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट घालायचंय कारण मिरची घातलेलं आहे म्हणून, हिरव्या मिरच्या, आणि चवीपुरतं मीठ. मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मऊ पडण्यासाठी आपल्याला एक 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. झाकून काढायचं. बस इतकंच. तुम्ही सकाळच्या घाई गडबडी सुद्धा हे भात बनवू शकता. खूप इझी आणि एकदम लवकर, आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी आहे. आणि आणखी एखादं मिनिट ठेवायचं आणि वर आपल्याला हे बघायचं. किती भारी भात तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा सर्व करून दाखवते. वरून कोथिंबीर घालायचं आणि मस्त असं. चपात्या सुद्धा बनवून घेते मी. चपात्या नेहमीप्रमाणे आपण जसं बनवतो. आता चपात्या झालेल्या आहेत, तर भाजी, हे खूप भारी भाजी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चपात्या आणि हे भात, खूप मस्त जेवण आज बनलेलं आहे. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय.